काय केलंय? पाटील ज्या विषयात जी आर काढला असं म्हणा ना. आता काल जो काही जी आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत. तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का. आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे. कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही. जात बदलता येत नाही ना. आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? होय. कायदेशीर होय. एक प्रमुख विषय असा येतोय की ह्या ज्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या उपसमितीने मान्य केलेल्या आहेत, जे की आयोगाच्या माध्यमातून हे होणं गरजेचं होतं. तुम्ही मला असं वाटतं काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या, काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का. आता पाहू ना ते सगळं. आता आम्ही विचार करतो. धन्यवाद साहेब. अशा पद्धतीचा काही निर्णय होईल असं आपल्याला अपेक्षित होतं का? अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती. थँक्यू सर. तर वकिलांसोबत आमची चर्चा सुरू असल्याचं छगन भुजबळ म्हणालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपण न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी होऊ असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं कळतंय. बबनराव तायवाडे आणि लक्ष्मण हाके यांची परस्पर विरोधी भूमिका आहे. या जीआरमुळे मराठा समाजाच्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही अशी भूमिका बबनराव तायवाडेंची आहे. तर या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला गेल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच या मुद्द्यावरून एकमत नसल्याचं दिसून येतं. एकीकडे ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण नागपूरमध्ये सुरू आहे. सरकारकडून जोपर्यंत आम्हाला कागदोपत्री आश्वस्त केलं जात नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील अशी भूमिका ओबीसी महासंघाची आहे.